मांजरा धरण हे 54% पोहोचले असून आता मांजरा धरणालगतच असलेले मांजरा नदी पात्रामध्ये एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। मांजरा धरणामध्ये पाण्याची आवक सध्या तुफान सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कारण मांजरा धरण परिसरामध्ये आणि क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे आता मांजरा धरणामध्ये ज्या इतर नद्यातून पाण्याची आवक आहे त्या नद्या दुथडी भरून वाहत असून सध्या मांजरा नदीला देखील पूर आला असून ह्या पुरामध्ये एक जण वाहून गेल्याची घटना घडली असल्याचं देखील आता सांगितले जात असून या घटनेची तहसीलदार राकेश गिट्टे यांनी पाहणी केली असून मांजरा प्रकल्पामध्ये पाटोदा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक येत असून या ठिकाणी त्यांनी भेट देखील दिली असल्याचं देखील सांगितलं जात आहे। सध्या मांजरा धरण जर पाहिलं तर 54% पोहोचलेलं असून मांजरा नदी पात्र जे आहे त्या पात्रामध्ये एक व्यक्ती वाहून देखील गेल्याची घटना घडलेली आहे। सध्या या ठिकाणामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे मांजरा नदी पात्राला देखील पूर आला असून या पुरामध्ये हा व्यक्ती वाहून गेल्याची घटना या ठिकाणी घडली असल्याचं देखील सांगितले जात असून मांजरा धरण हे 54% इतकं भरलं असून या मांजरा धरणामध्ये सध्या इतर नदी पात्र व धरणातून येणारी पाण्याची जी आवक आहे ती तुफान सुरू असल्याचं देखील सांगितले जात असून जवळपास 54% मांजरा धरण हे पोहोचलेलं आहे। मांजरा धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।